शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील हॉटेल कॉर्नवेल परिसरात जुन्या भांडणाच्या कारणातून युवकावर धारदार शस्त्र आणि लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे। विशाल भाऊ साळवे असे जखमी युवकाचं नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याने दिलेल्या जबाबावरून तोपखाना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला। कांबरगाव शिवारात पहाटेच्या सुमारास कार चालकाला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना अहिलानगर तालुका पोलिसांनी जेरबंद केलं असून एक संशयित पसार झाला। या कारवाईत 89,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी अहिलानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अहिलानगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीच्या हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी भाजपामधील इच्छुकांनी हायकमांडकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे। राष्ट्रवादीला 3, भाजपाला 2 स्वीकृत सदस्यांच्या जागा मिळणार आहेत। त्यामुळे इच्छुकांनी गुडघ्याला वाशिंग बांधलंय। गटनेत्यांकडून बंद पाकिटात कोणाचं नाव दिलं जाणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून आहे। पत्रकार चौक, चांदणी चौक व प्रेमदान चौक येथे अचानक नाकाबंदी करून वाहतूक नियम मोडणाऱ्यांच्या विरुद्ध शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली। फॅन्सी नंबर प्लेट विना नंबर प्लेट, काळी काच विना लायसन्स, ट्रिपल सीट, अल्पवयीन दुचाकी स्वार, बुलेट, फटाका सायलेन्सर, ड्रिंक अँड ड्राईव्ह अशा एकूण 226 वाहनांवर कारवाई करण्यात आली। या वाहन चालकांकडून ई चलनाद्वारे 5,700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। अल्पवयीन मुलांना वाहन चालवू देऊ नये असं आवाहन शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक बोरसे यांनी केलं। महिला सक्षम झाल्या तर समाज सक्षम होतो। महिलांना उद्योगासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण व आवश्यक सुविधा देण्यासाठी महापालिका सकारात्मक भूमिका घेईल असं प्रतिपादन महापौर ज्योती गाडे यांनी केलं। प्रयास ग्रुप व दीदी नानी ग्रुप तर्फे विशेष आयोजित महिलांच्या कार्यक्रमात गाडे बोलत होत्या। शहराची खबरबातमध्ये इथे संपतो। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।